सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। काल आपण पॅट 3 अंतर्गत घेण्यात आलेली मराठी या विषयाची उत्तरसूची पाहिलेली आहे आणि आज आपण इंग्रजी या विषयाची उत्तरसूची पाहणार आहोत। प्रश्न तिसरा, इथून लेखी प्रश्न सुरू आहेत। प्रश्न तिसरा, ए मधील पहिल्यासाठी सी, दुसऱ्याला ए आणि तिसऱ्या या प्रश्नासाठी बी अशा प्रकारे उत्तर लिहिले असतील किंवा विद्यार्थ्यांनी जर वाक्यात उत्तर लिहिले असतील तरी ते बरोबर धरायचं आहे आणि प्रत्येक अचूक उत्तराला 1-1-1 याप्रमाणे एकूण 3 मार्क इथे द्यायचे आहेत। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा बी, यामध्ये पहिल्याचं उत्तर व्हाईट, दुसरी रिकामी जागा आहे ब्ल्यू आणि तिसऱ्या रिकामी जागेसाठी येलो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी जर उत्तर लिहिले असतील त्यापैकी 2 उत्तरे बरोबर असतील, एनी 2 सांगितलेलं आहे इथं, तर 2 मार्क द्यायचे। त्यानंतर प्रश्न चौथा, इथं विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। हॉट या विरुद्धार्थी शब्दाचं उत्तर आहे कोल्ड, असं उत्तर लिहिल्यास 2 मार्क। प्रश्न पाचवा, दिलेली अक्षर 4 रेघी ओळीमध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत आणि जर विद्यार्थ्यांनी प्रत्येक अक्षर व्यवस्थित लिहिलं तर प्रत्येकी 1-1-1 याप्रमाणे या ठिकाणी 3 मार्क द्यायचे आहेत। प्रश्न पाचवा बी, यामध्ये कॉपी द लेटर्स म्हणजे आहे तेच शब्द असेच पाहून लिहायचे आहेत। मग त्या ठिकाणी डे, लॅम्प, क्लॉक शब्द जसेच्या तसे जर लिहिले तर प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 मार्क द्यायचे आहेत। प्रश्न सहावा, या ठिकाणी रिडल्स आहेत, कोडे। त्यामध्ये पहिल्या कोड्याचं उत्तर आहे 0 आणि दुसऱ्या कोड्याचं उत्तर आहे झेब्रा। दोन्ही उत्तर जर अचूक असतील प्रत्येकी 1 प्रमाणे 2 मार्क द्यायचे आहेत। त्यानंतर प्रश्न 7वा, या ठिकाणी प्रेपोजिशन्स भरायचे आहेत। तर पहिला आहे ऑन, दुसऱ्याचं उत्तर आहे नियर आणि तिसऱ्याचं उत्तर आहे अंडर। अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी कंसातील योग्य शब्द भरले असतील तर प्रत्येकी 1-1-1 याप्रमाणे इथं 3 मार्क द्यायचे आहेत। त्यानंतर आहे प्रश्न 8वा, इथं 2 शब्द दिलेले आहेत, त्यापासून विद्यार्थ्यांनी कोणतेही 2 वाक्य बनवले असल्यास तर प्रत्येकी 1-1 मार्क द्यायचा आहे। आता इथं बनवलेलं आहे, उदाहरणार्थ बघा, पहिल्याचा आहे कट द केक आणि दुसरा शब्द आहे ड्रिंक, त्याचं ड्रिंक द वॉटर। अशा प्रकारची जर उत्तर लिहिले असतील तर प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 मार्क द्यायचे आहेत। प्रश्न 9वा, या ठिकाणी सुद्धा कंसात शब्द दिलेले आहेत। तर प्रश्न 9वा ए मध्ये कंसातील शब्द ओपन, गो, थँक या क्रमाने जर विद्यार्थ्यांनी भरले असतील तर प्रत्येकी 1-1-1 याप्रमाणे या प्रश्नाला 3 मार्क द्यायचे। आणि प्रश्न क्रमांक 9 मधील बी, यासाठी प्लेस आणि सॉरी या क्रमाने जर विद्यार्थ्यांनी रिकाम्या जागेमध्ये शब्द भरले असतील तर तिथं 2 मार्क द्यायचे आहेत। आणि या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न क्रमांक आहे 10वा, या ठिकाणी दिलेल्या चित्राचे इंग्रजी नाव लिहायचं आहे। तर विद्यार्थ्यांनी बलून किंवा बलून्स, हॅट, बेल्ट, शूज, फ्लावर अशा प्रकारे जर उत्तर तिथं लिहिले असतील तर प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 मार्क द्यायचे आहेत। तर ही आहे इंग्रजी विषयाची उत्तरसूची। तर अशाच प्रकारच्या नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।